जय शिवराय मित्रांनो, पीक विमा याच्यावरची एक महत्त्वपूर्ण अपडेट जे की आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करत. तुम्ही पाहिलं असाल मागच्या 15 जून पासून पीक विमा 2024 त्याच्यासाठी ऑनलाईन अर्ज करणे चालू झालेले. याच्यामध्ये सोयाबीन असेल, तूर, मूग, कापूस, उडीद असे पीक याच्यामध्ये समावेश केलेले आहे आणि यांचा पीक विमा भरण्यासाठी तुम्हाला फक्त ₹1 लागणार आहे. म्हणजे शासनाच्या माध्यमातून फक्त ₹1 हा पीक विमा तुम्हाला भरता येणार आहे. हा पीक विमा भरण्यासाठी आता शेवटचे 12 दिवस उरले. तर या 12 दिवसामध्ये तुम्ही तुमचा पीक विमा लवकर काढून घ्या आणि हा पीक विमा काढला म्हणजे तुम्हाला पीक विमा मिळणार असे नाही. याच्यामध्ये तुम्हाला बरेच सारे काही कामं करावे लागणार आहेत. याच्यामध्ये पहिलं काम म्हणजे तुमची ई पीक पाहणं तुम्हाला करणं गरजेचं आहे. तसेच तुम्हाला त्याची योग्य वेळी तक्रार करणं गरजेचं आहे. आता तक्रार करण्यासाठी तुम्हाला 2 पर्याय असतात. म्हणजे एक तुमचं स्टँडिंग क्रॉप उभं असताना, त्याच्यानंतर हार्वेस्ट म्हणजे पीक काढणी पश्चात. तर अशा 2 प्रमाणामध्ये तुमच्या पिकाची तक्रार केली जाते. तर याच्यामध्ये ज्यावेळेस तुमच्या पिकाचं नुकसान होईल तुम्हाला त्याच वेळी तक्रार करायची आहे. तर तक्रार करण्यासाठी तुम्हाला 72 तासाचा कालावधी दिलेला असतो. परंतु 2023 मध्ये तुम्ही पाहिलं असाल शासनाच्या माध्यमातून हा 72 तासाचा कालावधी वाढून 96 तासावर केलेला आहे. तर या 96 तासामध्ये तुम्ही तुमच्या पिकाची झालेली तक्रार दाखल करू शकता. ही तक्रार दाखल केल्याच्या नंतर जे काही पीक विमा प्रतिनिधी असतील ते स्वतः तुमच्या शेतामध्ये येतील, तुमच्या पिकाची पाहणी करतील, नुकसानाची पाहणी करतील. हे केल्याच्या नंतर त्या ठिकाणी तुमची अंतिम मान्यवारी टाकल्याच्या नंतर तुम्हाला पीक विमा मंजूर होतो व नंतर तो मिळत असतो. आता तुम्ही पाहिलं असाल मागील 2023 चा जो काही पीक विमा असेल तो जवळपास 40 ते 50% शेतकऱ्यांचा अडकलेला आहे. तर त्याच्या मागचं कारणच हे की ज्या शेतकऱ्यांनी अगोदर तक्रारी केल्या तर अशा सर्व शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळालेला आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या परंतु जरा लेट केल्या त्याच्यानंतर त्यांच्या शेतामध्ये विमा प्रतिनिधी पाहायला आले नव्हते, पंचनामा करायला आले नव्हते. तर अशा कोणत्याही शेतकऱ्याला पीक विमा मिळाला नाही. तर याचं कारणच हे आहे की तुम्ही जर योग्य वेळी तक्रार केली तरच तुम्हाला त्याचा पंचनामा करून तुम्हाला त्याचे नुकसान भरपाई मिळत असते. त्याच्यामुळं यावर्षी तुम्ही तुमची ही पीक पाहणी ही वेळेमध्ये पूर्ण करून घ्या. तुम्ही पीक विम्यामध्ये जे काही पीक टाकलेले आहे त्याची तुम्हाला पीक पाहणी करायची आणि ही पीक पाहणी नेमकी कशी करायची याचा व्हिडिओ पण मी काही दिवसाला तुम्हाला टाकणार आहे. याची माहिती तुम्हाला त्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही स्वतः घर बसल्या आपली ई पीक पाहणी कशी करायची हे बघू शकता. आणि याच्यानंतर तक्रार जे काय ज्यावेळेस तुम्हाला तक्रार करायचे तक्रारीचा वेळ याची सुद्धा माहिती तुम्हाला त्यावेळी पुरवली जाईल. नेमकी तक्रार कशी करायची म्हणजे स्वतः तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईलवर ही कामे करू शकता. ही माहिती तुम्हाला या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून पुरवली जाईल. तर चला तर शेतकरी बांधवांनो लवकरच आपला पीक विमा भरून घ्या. त्या 12 दिवसामध्ये जे काही शेतकरी राहिलेले तर ते अशा सर्व शेतकऱ्यांनी पीक विमा भरून घ्या. कारण तुम्ही पीक विमा भरला तरच तुम्हाला पीक विमा मिळणार आहे. कारण आता सध्या तुम्ही पाहिलं असेल राज्यसभेच्या निवडणुका लागणार आहेत. या निवडणुकीपोई तुम्हाला हा पीक विमा मिळू शकतो. लवकरच आपले अर्ज दाखल करून घ्या. धन्यवाद.